शहरातील मिळकत कर थकबाकीदाराने थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास दंड व्याजामध्ये महापालिकेने सवलत योजना जाहीर केली आहे। ही सवलत योजना दिनांक 3 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीकरिता प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मंजुरीने जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये निवासी अनिवासी मिळकतींसाठी दिनांक 3 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 अखेर 90% व दिनांक 1 ते 31 ऑक्टोबर 2025 अखेर 75% सवलत दिली जाणार आहे। मालमत्ता कराची म्हणजे घरपाळा रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात जमा करण्याची सुविधा आहे। मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या या वेबसाईटवर व अँड्रॉइड मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे। तसेच नागरी सुविधा केंद्रात किओस्क यंत्रावर ऑनलाईन पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। या व्यतिरिक्त गुगल पे, फोन पे, ॲमेझॉन पे यांसारखे UPI वॉलेट सुद्धा मिळकत कर भरणा करताना प्रथम रिफ्रेश पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे। सदरचे ॲप रिफ्रेश न केल्यास कर व दंड सूट भरणा रकमेमध्ये फरक पडण्याची शक्यता असते। त्यामुळे कराची रक्कम भरताना ॲप रिफ्रेश करण्याची जबाबदारी मिळकतधारकांची राहील याची नोंद घ्यावी। त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या मिळकत कराची थकीत तसेच चालू आर्थिक वर्षाची एकूण रक्कम दंडासहित जाणून घेण्यासाठी या लिंकचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे। थकीत रकमेवर दरमहा 2% दंड, जप्ती, मिळकतीवर बोजा नोंद होणे यासारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी आपली मिळकत कराची रक्कम जमा करून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा। तसेच या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी थकीत कराचा एकरकमी भरणा आवश्यक आहे। त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही असे महापालिकेच्या घरपाळा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे।